पहिल्या शेतकरी आत्महत्येचे प्रतीक ठरलेले स्वर्गीय साहेबराव पाटील करपे यांच्या स्मृती दिनानिमित्त शहरातील आझाद मैदान येथे सामूहिक अन्नत्याग आंदोलन करण्यात आले। शेतकरी चळवळ यवतमाळ व यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले। शेतकऱ्यांच्या वेदना, अन्याय व संघर्षाची ज्वलंत आठवण समाजासमोर ठेवण्यासाठी तसेच शेतकरी प्रश्नांबाबत शासनाने संवेदनशील भूमिका घ्यावी या उद्देशाने हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते। आंदोलनाची सुरुवात स्वर्गीय साहेबराव करपे पाटील व त्यांच्या पत्नी मालतीताई करपे पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली। या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्यावर ठोस उपाययोजना कराव्यात अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। 19 मार्च 1986 मध्ये देशातली पहिली शेतकरी आत्महत्या जी सरकारी दप्तरी नोंद करण्यात आली ते आमच्या यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील चिलगावांचे शेतकरी स्वर्गीय साहेबराव करपे पाटील यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने यवतमाळ जिल्हा युथ काँग्रेस शेतकरी चळवळ यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज स्थानिक आझाद मैदान येथे सामूहिक अन्नत्याग आंदोलन सकाळी 11 ते 5 दरम्यान या ठिकाणी संपन्न झाले। शेतकऱ्यांच्या संदर्भाने त्याही काळात सरकार संवेदनशील नव्हतं आणि आत्ताही नाही आहे। फक्त ते काँग्रेसकालीन भारत असेल किंवा सध्याचा भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्र आणि देश असेल, आजही शेतकऱ्याच्या डे बाय डे कॉन्स्टंटली आत्महत्या होत आहेत आणि या आत्महत्यांबद्दल सरकार संवेदनशील नाही आहे। सरकारला कुठेतरी भावना नाही आहेत आणि त्या भावना जाग्या झाल्या पाहिजे। शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी झाल्या पाहिजेत, शेतकऱ्याच्या मालाला रास्त भाव मिळाला पाहिजे। या अनुषंगानं हे सामूहिक अन्नत्याग आंदोलन करून आत्तापर्यंत जे काही शेतकरी आपल्या देशामध्ये आत्महत्या करून मृत्यू पावलेले असतील या शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी आजचा हा दिवस संपूर्ण विदर्भात प्रामुख्याने यवतमाळमध्ये शेतकरी सहवेदना दिवस म्हणून आम्ही पार पाडतो।